नमस्कार आणि सर्वांना सुप्रभात. इंडी हेरिटेज आणि प्रमोद आणि परिमल चौधरी फाउंडेशनच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आजच्या या मास्टर क्लासमध्ये मी स्नेहा कांबळे स्वागत करते. डॉक्टर BG देगलूरकर सरांच्या या मास्टर क्लासमध्ये आपण हा चौथा मास्टर क्लास अटेंड करतो आहे आणि मला आनंद होतो हे सांगताना की जुलै महिन्यानंतर हे वर्ष संपायच्या आधीचा हा चौथा मास्टर क्लास संपन्न होतो आहे. याआधी देगलूरकर सरांच्या या मास्टर क्लासमध्ये आपण विठ्ठल मूर्ती, गणेश मूर्ती, स्त्रीदेवतांची रूपे ही त्यांची व्याख्याने ऐकली आणि आजच्या मास्टर क्लासचा विषय आहे सूरसुंदरी. अर्थात डॉक्टर देगलूरकर सरांसोबतच आम्हाला तुमच्या सगळ्यांचेही आभार मानायचे आहेत, कारण का तुम्ही दिलेला इतका उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला खरंच भरारी देणारा आहे. त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. मास्टर क्लासच्या आजच्या या विषयाकडे वळण्यापूर्वी आपण स्वागतपर प्रास्ताविक करण्यासाठी मी इंडी हेरिटेजचे तुषार जोशी यांना इथे निमंत्रित करते आणि सरांना ही विनंती करते की त्यांनी देगलूरकर सरांचा सत्कार करावा. तुषार जोशी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करतील. नमस्कार. इंडी हेरिटेज, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनच्या वतीनं आजच्या या मास्टर क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. खूप आनंद होतो आहे की एक कल्पना सुचली, त्याला मूर्त स्वरूप आलं आणि ती कल्पना हळूहळू पुढे जाते आहे. सगळ्यात पहिला मास्टर क्लास विठ्ठल मूर्तींवर झाला, त्यानंतर गणेश मूर्ती, मस्ती देवतांची रूपे आणि आज सूरसुंदरी. खरं तर सूरसुंदरी पुस्तक सरांचं वाचायला घेतलं आणि ते थोडं वाचल्यावरच जाणवलं की पुस्तक नको वाचायला, जर हे आपल्याला सरांकडनंच ऐकायला मिळालं तर. आणि सरांना तसा विनंतीचा एक मेसेज टाकला आणि सरांनी त्याला तात्काळ होकार दिला. अशी विनंती होती सरांना की सर, या विषयावर फारसं बोललं जात नाही आणि तुमचा या विषयावर खूप रिसर्च आहे, संशोधन आहे, तर या विषयावर तुम्ही बोलाल का? तर सरांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि आजचा हा सूरसुंदरींवरचा मास्टर क्लास होतो आहे. मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की हा जो उपक्रम आहे इंडी हेरिटेजचा, त्या उपक्रमासाठी आपल्याला परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशननी सहकार्य केलं आहे आणि सांगायला आनंद होतो आहे की आज परिमल मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. एक काही जणांसोबत काम केल्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि अशीच एक व्यक्ती आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर सुचेता भिडे चापेकर. शास्त्रीय नृत्यामधील परिक्रमा नावाचा एक मोठा महोत्सव त्या आयोजित करतात आणि माझं सौभाग्य आहे की त्यांच्यासोबत मला त्या महोत्सवाचं PR करण्याचं काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा आज वाढदिवस आहे, तर मी अशी विनंती करतो देगलूरकर सरांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. फोटो मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मला आपल्याच इंडॉलॉजीचे जे सगळे फॅन्स आहेत त्यापैकी एक जे या सेशनला कायम उपस्थित राहतात अशा प्रसादजींचा मला मेसेज आला आणि त्यांनी एक खूप छान आज सरप्राईज आपल्या सगळ्यांसाठी आणलं आहे. ते काय आहे ते मी नाही सांगणार, मी प्रसादजींना आणि त्यांचे मित्र त्यांनाच विनंती करतो की त्यांनी पुढे यावं, त्याची थोडक्यात संकल्पना सांगावी आणि जे काय आपल्याला फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची ती करावी. सरांकडनं मूर्तीशास्त्र अभ्यास करणं आणि मंदिरशास्त्राचा अभ्यास करणं ही पर्वणी आहे आणि आपल्यापैकीच एक मूर्तिकार, हौशी कलाकार इथं उपस्थित आहेत प्रसाद पाडगावकर. त्यांना अशी एक संकल्पना सुचली की सरांचं स्वागत आपण एका मूर्तीने करावं, त्यांनी तयार केलेल्या मूर्तीने करावं. आणि त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या सगळ्यांना एक श्लोक माहिती आहे, अख्खी रामरक्षाच माहिती आहे. ध्यायेदाजानुबाहु मृदुतनिशम बद्धपद्मास्तनसम पीतम वासम वसानम. हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जे बुधकौशिक ऋषींनी रामाचं आणि सीतेचं वर्णन केलेलं आहे त्या संकल्पनेवर आधारित अशी ही मूर्ती आहे. म्हणजे तो बद्धपद्मासनात बसलेला आहे, अजानुबाहू आहे, हे सगळं जे वर्णन आहे त्या स्वरूप त्यांनी त्यावर हुकूम ती मूर्ती तयार केली. म्हणजे बुधकौशिक ऋषींमुळं रामरक्षेच्या माध्यमातनं आपल्याला रामाचं दर्शन होतं आणि याच रामाचं मूर्तीच्या माध्यमातनं
ज्या देगलूरकर ऋषींमुळे आपल्याला दर्शन होतं त्या ऋषींना ही मूर्ती द्यावी असं मी प्रसाद पाडगावकरांना विनंती करतो. इंडॉलॉजी 2023-25ची बॅच कंप्लीट केल्यावर असं वाटलं की असा काहीतरी उपक्रम सुरू करावा आणि इंडी हेरिटेज या नावाखाली तो उपक्रम सुरू झाला आहे. आज 4 मास्टर क्लास झाल्यानंतर मला असं वाटतं की आता खरं पायलट प्रोजेक्ट संपला आहे आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याची वेळ आली आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि देगलूरकर सरांच्या हस्ते इंडी हेरिटेजच्या लोगोचं आज आपण अनावरण करूया. मी देगलूरकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्या लोगोचं प्ले बटन दाबून तो लोगो सगळ्यांना दाखवावा. हा उपक्रम सुरू केला त्याचे पाचवा कार्यक्रम आहे आजचा. फॉर्मल लोगोचा लॉन्च पण झाला आहे. जे कार्यक्रम झाले ते अत्यंत उत्तम झाले. देगलूरकर सरांचा 4था मास्टर क्लास, याच्या व्यतिरिक्त असलेला डायलॉग जो उपक्रम होता त्यामध्ये आपण कातळ शिल्पांवर काम करणारे सुधीर रिसबूड यांचं सेशन घेतलं होतं. तसेच जे एलोराचं डिजिटल रिकन्स्ट्रक्शन करतायत ते रवींद्र बोरावाकेंचं देखील सेशन घेतलं होतं. तर मला अत्यंत आनंद आहे, आपण सर्वांच्या साक्षीनं आज इंडी हेरिटेजच्या लोगोचं अनावरण झालं देगलूरकर सरांच्या हस्ते. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी आपटे सरांचं स्वागत करतो. आपटे सर, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटकडनं कायम आम्हाला सहकार्य मिळतं, हा हॉल मिळतो, जे काही सहकार्य लागतं ते नेहमीच आपल्या सर्वांकडनं मिळतं. आपलं स्वागत आणि आपले आभार. स्नेहा. कार्यक्रमाच्या या स्वागतपर भागानंतर आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे अर्थात मास्टर क्लासकडे वळूयात. मूर्तिशास्त्र विषयातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि डेक्कन अधिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉक्टर जी.बी. देगलूरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या सूरसुंदर या विषयावरील मास्टर क्लासला सुरुवात करावी. ओव्हर टू यू देगलूरकर सर. रसिक म्हटल्यामुळं आपण सगळे ध्यान देऊन ऐकायला असं वाटतंय माझं भाषण. आजचा एक विषय असा, सूरसुंदरी हा एका अर्थाने मूर्तिशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि मंदिर स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्या मंडळींना माहिती असला तरी सामान्यतः या विषयाकडे आत्तापर्यंत कुणाचं लक्ष फारसं गेलेलं नव्हतं. द हिंदू टेम्पल नावाचा द्विखंडीय ग्रंथ ज्या विदुषिनी स्टेला क्रामरिश त्यांनी लिहिला, त्यात थोडी माहिती ह्या सूरसुंदरींच्याबद्दल आलेली आहे. ह्या बाई कलकत्ता विद्यापीठामध्ये संस्कृतच्या प्राध्यापिका होत्या आणि त्यांनी मूर्तिशास्त्रावर जो ग्रंथ लिहिला तो खरोखर अप्रतिम आहे, लोकांनी वाचण्यासारखं आहे. म्हणजे आपण ज्या देवळात जाऊन मूर्ती पाहतो ते देऊळ काय आहे याची कल्पना त्या पुस्तकावरून आपल्याला येईल. आणि असं आपल्या लक्षात येईल की अरे, इतकी वर्ष आपण देवळात जात होतो, दर्शन घेत होतो आणि आपल्याला हे देवळाबद्दल काहीच माहिती नाही, हे कसं, असं वाटण्याची शक्यता आहे. आजचा विषय जो आहे तो आत्ता मी सांगतोय तो सूरसुंदरी. झालं असं की माझे गुरु डॉक्टर शांताराम भालचंद्र देव डेक्कन कॉलेजचे ते संचालकही होते. त्यांनी मला सांगितलं की ह्या विषयावर तुम्ही लिहा, कारण ह्या विषयाकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे, मंदिर स्थापत्याचा अभ्यास करणाऱ्यांचा सुद्धा. तेव्हा मी सुरुवात केली ह्या विषयाचा अभ्यास करायला म्हणून. आणि असं लक्षात आलं की स्त्रियांना
जसं कुंकू असतं तसं देवळाच्या बाबतीत ह्या सुरसुंदरी असतात, असं अर्थातच मी म्हटलेलं नाही आहे, मोठ्या पंडितांनी म्हटलंय क्षीरार्णव लिहिणाऱ्या. याच्यावरूनही तुमच्या लक्षात येईल की माझं स्वतःचं असं काहीच नाही आहे. मी जे पंडितांनी सांगितलं तेच आपल्याला सांगतो. पण एक खरं की ह्या विषयाच्या संबंधात, एकूणच देवळाच्या संबंधात, मूर्तींच्या संदर्भात आपल्याला माहिती कमी असते, पण ह्या विषयाच्या संबंधात तर खरोखरच नाही माहिती असत. 2 ग्रंथ, आता काय झालं, ह्या एकदम 12व्या-13व्या शतकातल्या ग्रंथावरनं ह्या आपल्याला कळतात का? आधी नव्हत्या का? आधी होत्याच. अगदी बौद्ध जैन यांच्या स्तूपांवर, मंदिरावर यातल्यापैकी काही मूर्ती आहेत सुरसुंदरीच्या. श्रमण पद्धत आपण म्हणू, म्हणजे इसवी सनात, आता बारूतला, सांचीला, कुठे कुठे तुरळकपणे ह्या तुम्हाला मिळतील. पण त्या यक्षिणी म्हणून आलेल्या असतात तिथे. सुरसुंदरी म्हणजे देवांगना, देवाच्या दरबारातल्या, स्वर्गातल्या ह्या देवी असतात, स्त्रिया असतात. याच्याबद्दल तुरळक माहिती जेव्हा आपल्याला उपलब्ध होते तेव्हा सम्यक दृष्टीनं त्यांचा अभ्यास आपल्यासमोर येत नाही किंवा त्यांची माहिती आपल्याला कळत नाही. मग 8व्या शतकात, 9व्या शतकात तुरळकपणे काही सुरसुंदरींचं शिल्पीकरण, शिल्पांकन आपल्याला मंदिरावर वगैरे आढळायला लागलं. जेव्हा पहिला ग्रंथ तयार झाला, शिल्पप्रकाश, आणि नंतर क्षीरार्णव, या ग्रंथावरनं मात्र या सगळ्या सुरसुंदरीची माहिती आपल्याला मिळते. आता ह्या ग्रंथामध्ये सचित्र आहे, रेखाचित्र आहेत त्याची, त्यांनी काढलेली, आणि त्यांची नावं दिलेली आहेत, श्लोक आहेत त्याच्या संबंधात. पण मी जेव्हा ते ग्रंथ पाहत होतो तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं प्रयोजन त्यांनी नाही सांगितलं. त्या कशाकरता मंदिरावर असाव्यात याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही, आपल्याला परिचय करून दिला. आता असं लक्षात माझ्या आलं की त्यांचं महत्त्व, त्यांचं देवळावरचं अस्तित्व हे कळल्याशिवाय त्यांचा पुरेपूर आपण अभ्यास केला असं होत नाही. किंबहुना मूर्तीच्या बाबतीत किंवा शिल्पाच्या बाबतीत आपल्याला असंच दिसून येतं. आपण जेव्हा एखादी मूर्ती पाहतो, आयडेंटिफाय करतो, ओळखतो, त्याचं डिस्क्रिप्शनही करतो, विवरणही करतो, पण ते त्या मूर्तीबद्दलचं अर्धवटच ज्ञान असतं. त्याचं इंटरप्रिटेशन जेव्हा होईल तेव्हा त्याचं महत्त्व अधिक असतं. आणि हे इंटरप्रिटेशन आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे एक अद्भुत असं जग आपल्यासमोर, विश्वास असं आपल्यासमोर कलाकारांनी निर्माण केलेलं आहे. एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो. शिवपार्वतीचं लग्न होतं, त्याची शिल्प आहेत, एलिफंटाला आहेत, वेरूळला आहेत. त्यांचा विवाह होतो कारण पार्वतीने तपश्चर्या केलेली असते, पंचाग्नी साधन, आणि मग शिव प्रसन्न होतो आणि विवाह होतो. हे या मूर्तीचं अर्धवट ज्ञान आपल्याला झालं असं आपल्याला लक्षात येईल. पूर्ण ज्ञान काय आहे? पार्वती कोण आहे? जीव आहे.
हिमवान आणि मेनाला जन्मलेली ती मुलगी आहे, जीव आहे. मग जीवांचं आणि शिवाचं लग्न कसं होईल? तेव्हा जीव तपश्चर्या करतो, पंचाग्नी साधन त्याला म्हणतात. मग शिव प्रसन्न होतो आणि त्यांचा विवाह म्हणजे काय तर एकत्रीकरण आहे. ते एकत्र आलेले आहेत. वेरूळच्या लेणीमध्ये कैलासमध्ये एक फार सुंदर शिल्प ह्याच्याबद्दलचं आहे. आपण ते शिवपार्वतीचं लग्न म्हणतो तसं ते नाही आहे. पार्वतीने शिवाचा हात हातात घेतलेला आहे. त्याचा अर्थ तिला शिवाची प्राप्ती झाली. आणि त्याच काळामध्ये त्याच प्रसंगात शिवाने तिच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. 21सावं शतक नसताना सुद्धा लग्नाच्या वेळी असं असायचं. असं वाटेल आपल्याला, पण ते तसं नाही. शिव ॲक्सेप्टेड दॅट जीव, म्हणून त्याचा हात तिच्या खांद्यावर आहे. हे असं ज्ञान तुम्हाला जेव्हा होईल मूर्तींच्या संबंधात, तेव्हा ते पूर्ण ज्ञान झालं. ती मूर्ती तुम्हाला पूर्ण कळली. म्हणून या सुरसुंदरीच्या बाबतीत सुद्धा मला हेच सांगायला लागेल की यांचं प्रयोजन काय आहे. त्या सुंदर आहेत ह्यात वाद नाही, त्या अप्सराच आहेत. किंवा त्यांची माहिती घेताना असं सांगितलं आपल्याला की समुद्र मंथनाच्या वेळी ज्या 64 रत्न बाहेर आले, त्याच वेळी ह्या सुरसुंदरी सुद्धा आल्या. या कशा करता देवळावर आल्या? काही मंडळी सांगतात की त्या काय मदालसा आहेत, अप्सरा नाहीत, त्या मदनिका आहेत वगैरे. पण काय होतं तुम्हाला सांगतो. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याचा रेफरन्स तुम्हाला द्यायला लागतो, कॉन्टेक्स्ट द्यायला लागतो, तर ती गोष्ट पूर्ण आपल्याला कळते. उदाहरणार्थ प्लू संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ 2 आहेत. त्याचे अर्थ एक उड्डाण करणे आणि दुसरं पोहणे. आता लक्षात घ्या तुम्ही, एकाने याच्यावर एक ग्रंथ लिहिला आणि त्यांनी असं म्हणजे रामायणाच्या संबंधात, आणि त्यांनी असं सांगितलं की 2 अर्थ सांगितले ना मी. तर मारुतीने जवळजवळ 80 योजनं समुद्र पार उडी मारून केला. शक्य आहे का? म्हणजे आपल्या मनात असं येतं की मारुतीला सगळं शक्य आहे, पण तो पोहत गेल्याचं वर्णन आहे रामायणामध्ये. तो असं म्हणतो, आणि त्यांनी समुद्रात एक बेट मिळतं त्याला, तिथे तो थांबतो, सिंहिका त्याला अडवते, तिच्या पोटातनं तो बाहेर पडतो, असंही वर्णन आहे. पण दुसरं फार सुरेख वर्णन त्यात आलं, जेव्हा मारुती सीतेला भेटतो त्यावेळी काही पूल नव्हता, तो पोहतच गेलेला आहे. परत येताना तो सांगतो सीतामाईला की तुम्ही माझ्याबरोबर चला, राम येण्याची वाट कशाला पाहता, मी तुम्हाला पाठीवर घेऊन जातो. तेव्हा सीता म्हणते, म्हणजे हे अध्यरूत आहे की तिला पोहता येत नव्हतं, ती म्हणते की तू घाईने असं जाशील, मी पडले तर, किंवा रावण ससैन्य तुला पकडायला आला तर तू गोंधळून जाशील आणि मग मी पडेन, मग नको असं जायला, असं ती मी सांगत असं होतो की एखाद्या शब्दाचा धातूचा 2-3 अर्थ येतात, त्या अर्थाचा आपण विचार घेतला पाहिजे आणि ते कॉन्टेक्स्टमध्ये आलं पाहिजे. इथं मी थोडं खालच्या दर्जाचं उदाहरण देतो. लॉ कॉलेज रोड आहे विधी, तर एक गृहस्थ 30-40 वर्षाचे, ते
त्याच्या मित्राला भेटले. तो त्या लॉ कॉलेज रोडवर आलेला होता, कॉलेजच्या समोरच. तो म्हणता, अरे इकडं कुठे? विधी करायला आलो. लक्षात आलं. आता इतक्या चतुर श्रोत्यांसमोर मी बोलणं मला थोडं अवघड होईल. तर मग असं झालं, त्या शब्दाचे अर्थ आपण लक्षात घेतले पाहिजेत. 2 अर्थ असतील तर त्याचा कोणता अर्थ तिथं अभिप्रेत आहे हे पाहायला आपल्याला पाहिजे. सुरसुंदरीच्या बद्दल आमच्या गुरूंनी फार चांगली माहिती सांगितली. त्यांनी निवृत्तीनाथांचे अभंग आणि प्लॅटिनस हा जो पाश्चात्य तत्त्वज्ञानी होता, त्यांची उपर माहिती देऊन असं सांगितलं की निवृत्तीनाथ म्हणाले, मी देवळात गेलो, मी माझा राहिलोच नाही. अहंकार गळून पडला. माझ्या लक्षातच आलं नाही मी कुठं आलो. माझं शरीर माझ्या ताब्यात नाही वगैरे वगैरे. मग मी आलो कशा करता इथं? तर देवाशी एकरूप होण्याकरता. प्लॅटिनसही असंच म्हणतो. तो म्हणतो की देवळाच्या बाहेरचा जो भाग आहे, अंगण आहे, बाह्यांग आहे, ते म्हणजे माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा वगैरे वगैरे आहेत. आणि गाभाऱ्यात जाणं म्हणजे देवाची प्राप्ती होणं. म्हणजे विद्वान माणसं कुठली असली तरी विचार सारखा करू शकतात ते. ह्या दोघांनी ह्या सुरसुंदरी त्यांनी म्हटलं नाही, पण देवळात जायचं कशा करता त्याचं फार उत्तम उदाहरण दिलं. आणि ह्या सुरसुंदरी आपल्याला हे सांगतात, देवळात जायचं कशा करता आणि कसं जायचं, मुख्य हे आहे. देवळात कसं जाणार तुम्ही? आता त्यापैकी काही सुरसुंदरीची माहिती तुम्हाला देतो. ती पुण्यप्राप्तीचं घेणं पहिली आहे. ती पुण्यप्राप्तीबद्दल. हां, मंदिरे ही पुण्यप्राप्तीची ठिकाणे आहेत. तेथे दर्शनासाठी जायचे ते शुद्ध मनाने, अपार श्रद्धेने आणि समर्पण भावनेने. असे असेल तरच फलप्राप्ती व्हायची असते. तेव्हा काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या षड्रिपूपासून आणि तसंच रूप, गंध, रस, शब्द, स्पर्श याचं ध्यान ठेवून आपल्याला देवळात जायचं असतं. षड्रूपी जवळ असल्या तर आपल्याला देवाची प्राप्ती होत नसते. त्यासाठी शिल्पींनी आणि पंडितांनी सुरसुंदरींची योजना केलेली असावी. स्खलशीन भक्ताने अधोमार्गी जाण्याच्या सहज प्रवृत्तींना ताब्यात देऊन दर्शनात जायचे असते. हे त्या मोह पाडणाऱ्या आणि लोभस्वान्या सुरसुंदरी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने मनावर ठसवण्याचा प्रयत्न करतात. विविध विभ्रमातील या सुरसुंदरी म्हणजे शर्करा व गुंठित कडू औषधच मानावे लागते. काय कुठली एक यापैकीची सुरसुंदरी आपण घेतली तर ती आपल्याला काय सांगते ते पाहण्याची फार मजा आहे. एक सुरसुंदरी असते, ती तिच्या मांडीवर विंचू चढत असलेलं दाखवलेलं असतं. हे कशा करतात? अशा सुरसुंदरीची योजना केलेली आहे. एकनाथांचं भारूड आपल्याला माहिती आहे.
विंचू चावला काम क्रोधा अंगाशी आला तम घाम अंगाशी आला. हे जे भारुड आहे त्याचं प्रत्यंतर इथं तुम्हाला दिसतं. तो विंचू असा वर चढत चाललेला तुम्हाला दिसेल मांडीवरनं तिच्या. तर हे जे तुम्हाला ह्या निमित्ताने सांगितलेलं आहे की काम क्रोध असेल मनामध्ये तर देवळात जाऊन काय उपयोग नाही. तुम्ही स्वच्छ मनाने जा. या गोष्टी षड्विकारापासून दूर राहा. रूप रस गंध शब्द स्पर्श याच्यापासूनही तुम्ही दूर राहायला पाहिजे, सावध असायला पाहिजे. याच्याकरता तुम्हाला थोडक्यात मी काहीतरी माहिती देतो गोष्टी रूपाने. रूप आहे. दिव्याचं उदाहरण दिलंय संतांनी. ती दिव्याची व्यात असते, सुवर्ण कांतीची ती असते, झळाळत असते. हे तिचं रूप पाहून पतंग उडी मारतो त्याच्यावर आणि जळून जातो. म्हणजे रूपापासून सावध राहायचं कशा करतात ते त्यांनी सांगितलेलं असतं. रस आहे. त्या गळाला काहीतरी असं आमिष लावलेलं असतं. मासा ते घ्यायला जातं, कपाळ मोक्ष होतो, गळाला त्याचं डोकं तो निघून जातं. रसामुळेही असा गोंधळ व्हायला लागतो. गंध आहे. कमल पुष्पावर कमळावर तो भुंगा कसा असतो पहा. तो मोठमोठ्या इमारती लाकडी कुरतडून टाकतो, त्यांचा भुगा करतो. एवढा सामर्थ्य त्या भुंग्यात असलेला, पण त्या कमल निंबाचणी त्यावर बसतो जाऊन आणि अंधार पडला ती मिटून जातं ते कमळ आणि हा मरतो. म्हणजे गंधाने रूपाने रसाने माणसाचा कसा विनाश होतो ते तुमच्या लक्षात येईल. असंच स्पर्शाने असंच होतो. आणि यापासून आपण सावध राहायला पाहिजे. असं देवळात जाताना भक्ताला सांगण्याचा प्रयत्न झालेला असतो. तेव्हा ह्या गोष्टी आणि षड्रिपूपासून मी मागा सांगितलं त्याप्रमाणे आपण दूर जायला पाहिजे. तर देवळात आपल्याला जाता येतं. देवळात जायचं दर्शन. आता एक गोष्ट मुद्दाम आपल्याला सांगतो ती अशी की आपण देवळात जातो म्हणजे कसं जातो हो, हे सगळं देवळात कसं जावं हे सांगण्याकरता आहे. आपण देवळात जातो, कसं जातो? सर्व मंडपातनं गाभाऱ्यात जातो, दर्शन घेतो. दर्शन कसं घेतो? हात जोडतो, डोळे मिटतो, काय मागायचं ते मागतो आणि चालायला लागतो. आता डोळे झाकल्यावर तुम्हाला मूर्ती कुठं दिसणार? आणि मग मूर्ती दिसणार नाही तर ते मूर्तीचं प्रयोजन काय? ती कशा करता तिथं आहे, कशा पद्धतीची आहे हे तुम्हाला कसं कळणार? पण आपण तृप्त होतो, कारण ते हात जोडून डोळे झाकून आपण जे मागायचं ते मागतो ना. ते झालं की आपलं काम झालं. मुद्दा हा विषय वेगळा आहे. देवळात कसं जायचं हे या सुरसुंदरी सांगत असतात. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल. दर्शनाला जायचं तर आधी प्रदक्षिणेने जायचं असतं. आपण देवळात दर्शन घेतो आणि मग प्रदक्षिणा करतो. मग त्या सुरसुंदरीचं प्रयोजन काय, कसं कळणार आपल्याला? शास्त्र असं सांगतं, बहिर्देव पूजा. आधी बाहेर जे देव आहेत त्यांची पूजा करायची. आता हे बाहेर देव कोणकोणते असतात? विष्णूचं मंदिर असेल तर वराह आहे,
नरसिंह आहे, वासुदेव आहे. काय सांगतात तुम्हाला ते? नरसिंह तुम्हाला काय सांगतो? अहंकार वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत, प्रल्हाद आणि नरसिंहाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ती लक्षात घ्यायची. कारण हे अवतार आहेत देवाचे आणि वासुदेव हा मुख्य देव. तेव्हा तुम्ही हे जे अवतार आहेत त्यांचं प्रयोजन आधी तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि मग तुम्हाला देवळात जाताना कुठल्या देवाचे कशा करता आपण दर्शन घेतो याची कल्पना येत असते. म्हणून दक्षिणेमध्ये पहा, मी काही मोठमोठ्या देवळात गेलो अभ्यासाकरता, दर्शनाकरता, तर ते आधी त्या बहिर्देव जे आहेत, बाहेरचे देव, त्यांची पूजा करतात आधी आणि मग गाभाऱ्यातला जे देव आहे त्याची पूजा करत असतात. आता तुम्ही म्हणून प्रदक्षिणा आधी करायची, तर प्रदक्षिणेच्या वाटेवर ह्या स्त्री आहेत, सुरसुंदरी आहेत. एक आहे, आता देवळात कसं जायचं, तर आम्हाला गीतेतही सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम. देवळात रिक्त हस्ते न गंतव्यम. देवाकडे गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं. मग कसं जाणार तुम्ही? तर तुम्ही एखादं फळ घेऊन जा, फळ नसेल तर फूल घेऊन जा, फूलही नसेल तर पाणी तर आहे तुमच्याकडे, ते घेऊन जा. तर पत्रम पुष्पम, पान घेऊन जा. फुलही नसेल तर झाडाचं पान घेऊन जा, तेही नसेल तर पाणी घेऊन जा. हे आधीच्या काळातलं मी सांगतोय तुम्हाला. आत्ताच्या काळात पाणी सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टी नेऊ शकता. इतकं दुर्लभ झालेलं आहे पाणी सध्या. पण त्या काळचा विचार केला तर हे असं रिक्त असते. तर या सुरसुंदरी इथं देवळावर आहेत पहा. ती एक दालमालिका आम्ही म्हणतो, ती झाडात हात आहे पहा तिचं, ती पान हातात घेण्याकरता म्हणून ती एक तुम्हाला दिसते. दुसरी सुरसुंदरी आहे, तिच्या हातात कमल पुष्प आहे पहा, पत्र फूल. आणखी एक आहे, तिच्या हातात फळ आहे. आणि एक दुसरी जी आहे तिच्या हातात घडा आहे पाण्याचा. तिला जया असं नाव आहे, पण तिच्या हातात घडा आहे. म्हणजे देवळात कसं जायचं इथपासून तुम्हाला ह्या लोकांनी सांगितलेलं आहे. आधी मी सांगितल्याप्रमाणे षड्विकार हे सगळे सोडून तुम्ही देवळात जायचं. जाताना कसं जायचं, तर रिक्त हस्तेनं गंतव्यम, हे घेऊन जायचं. आता पुढे काय सांगतात ते सांगतो मी. मघा ज्ञानेश्वर माऊलीचा उल्लेख केलेला होता. त्याचं कारण असं की आता मी जे सांगणार आहे तुम्हाला, त्या सुरसुंदरी एकच गोष्ट सांगतात असं तुम्हाला वाटेल. माऊलींनी एकच गोष्ट सांगायची तर 7-8 उपमा देऊन सांगितलेलं तुम्हाला ज्ञानेश्वरीत कळेल. तसं इथं झालेलं आहे. आता असं पहा की देवळात जाताना दर्पणा एक असते, तिच्या हातामध्ये आरसा आहे. हां, आता आपल्याला काय वाटतं की देवळात एरवी जाताना ठीक आहे सभेला वगैरे, पण देवळात जाताना हे कशा करता करायचं? तसं नाही आहे ते. आपण आपणाशी पाहावे. तुम्ही देवळात जाता ते कशा करता जाता आणि कसं जाता. उदाहरण देऊ का? चपला बाहेर सोडायच्या आणि देवळात लक्ष कुठं असतं त्यावेळी बरं का. तर देवळात जाताना कसं जायचं, तर ती तुम्हाला एक सुरसुंदरी आहे, ती दर्पणा मी म्हणतो ते.
ज्ञानम आत्मानम मंडूक उपनिषदात सांगितलंय, तुम्ही तुम्हाला आधी ओळखा आणि मग देवळात जा. आपण असे पाहावे. आणि पहा, ही भावना सगळीकडे कशी आहे. अपोलोच्या देवळाच्या, डेल्फीला अपोलोचं देऊळ आहे, त्या देवळाच्या कमानीवर ज्ञात सावतेम असं लिहिलेलं आहे. सॉक्रेटिसने हे लिहायला सांगितलं आहे, त्या कमानीवर लिहिलं आहे. ज्ञात सावतेम म्हणजे दाय युअर सेल्फ, नो युअर सेल्फ, नो दाय सेल्फ. किती साम्य पहा विचारवंतांच्या मध्ये. मग असं तुम्ही देवळात जायचं स्वतःला ओळखून. हे रामदास स्वामी सुद्धा हे सांगतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही देवळात जायचा विचार केला तर त्या दर्पणाच्या द्वारे तुम्हाला हे विचार सांगितले जाऊ शकतात. आता ही डालमालिका आहे, ते मघा आपण तिचं वर्णन केलेलं आहे. पुढे ही पद्मगंध आहे, हातात कमळाचं फूल आहे, त्याच्याबद्दल आपण सांगितलं. पुढे आता हे दीर्घ पाहिजे. नुपुर पादिका आहे. काय आहे, देवळात जाताना देवळाच्या मंडपामध्ये एक रंगशिला असते आणि त्यावर उभं राहून तुम्हाला नर्तन करायचं असतं. आता इथे बसल्यात आमच्या सुचेताबाई, त्या माझं चुकलं तर सांगतील की आधी तुम्हाला नृत्याचा कार्यक्रम जाहीरपणे करायचा असला तर शिकून झाल्यावर अरंगनेत्रम आहे. आणि दक्षिणेमध्ये तुम्हाला सांगतो, या नृत्य नित्यशः देवळात होत असतं, गायन नित्यशः देवळात होत असतं. कारण खरं म्हणजे ह्या ज्या कला आहेत ना, ह्या देवाला अर्पण करायच्या ह्या भावनांनीच निर्माण झालेल्या आहेत. आणि ते एक श्रीरंग म्हणून एक दक्षिणेत देऊळ आहे पहा, मोठं देऊळ आहे. किती मोठं आहे माहीत आहे? तुम्ही त्या देवळात गेला तर बाहेर पडू शकत नाहीत. गोंधळ होऊन जातो तुमचा, अभिमन्यू होऊन जातो तुमचा. इतकं मोठं देऊळ आहे ते. तिथला जो शेषशाही आहे, आता खरं म्हणजे तर असं आराम करणारं दाखवतात साधारणतः, पण हा असा आहे. प्रयोजन काय? तर त्याच्याबद्दल एक फार छान गोष्ट सांगतात. एक नर्तिका असते, ती रोज येऊन देवाला संतुष्ट करते आपल्या नृत्याच्या द्वारे. एकदा तिच्या मनात येतं की माझं नृत्य इतकं मी जीव तोडून करते आणि ह्याचा रिस्पॉन्स काहीच नाही. आणि हे लक्षात घ्या, कलाकारांना जर रिस्पॉन्स नाही मिळाला तर त्यांच्या कलेमध्ये रस निर्माण होत नाही. तेव्हा ती म्हणते, मग काय केलं पाहिजे? आता मी उद्या येईन, नृत्य करीन. तुझा रिस्पॉन्स म्हणत नाही ती, प्रतिसाद तुझा मिळाला नाही तर मी पुन्हा कधी नृत्य करणार नाही, येणारच नाही. तेव्हा दुसऱ्या दिवशी ती देवळात जाते, नर्तन करते, जीव तोडून करते. आणि तिच्या हातात हार असतो, ती त्या देवाला घालायचा असतो शेषशाहीला. तेव्हा देवानी अशी मान केली आहे. तुम्ही ते देऊळ जाऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे इतकंच भक्तांनी इतकं देवाच्या बाबतीमध्ये केलं पाहिजे, तर कुठे तुमच्या भक्तीला साध मिळतो असं लक्षात येईल. तेव्हा ह्या सुरसुंदरी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतात त्या विषयात. आता एक सुरसुंदरी असते, कोणता पण घेतले, ती नुपुर पादिका जी मी म्हटलं, ती पहा, ती नुपुर पायातनं काढून टाकते. आणि दुसरी जी असते ती नुपुर पायात घालत असते. अशी शिल्प मंदिरावर तुम्हाला दिसतील.
आता काही सुरसुंदरी ह्या वाद्य वाजवण्यात तर हे असतात, मशगूल असतात, गुंग असतात, कारण देवाला नृत्य संगीत यांनी प्रसन्न करून घ्यायचं असतं. तेव्हा ती मर्दाला हा एक शब्द इथं असा आहे की मग कोणतंही वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया असतील सुरसुंदरी तर त्यांना मर्दाला म्हणायचं असं मी म्हणतो. पण एक शास्त्रकार असं सांगतात की त्या सगळ्यांना तिलोत्तमा म्हणायचं. असो, तर आता ही मर्दाला जी असते ती वीणा आहे पहा तिच्या हातामध्ये, असं उभी धरलेली वीणा आहे. तर ती मी त्याला असं म्हणेल वीणा वादनं मर्दाला. दुसरी जी आहे ती बासरी वाजवते पहा, बासरी वादक मर्दाला असंच मी म्हणणार. तिसरी जी आहे ती तंतवाद्य आहे, तिच्या हातात एक वाद्य असं येत आलेलं तुम्हाला दिसेल. तेव्हा ह्या सगळ्या वाद्य वाजवणाऱ्या ज्या स्त्री आहेत ह्या कशा करता देवळावर दाखवलेल्या आहेत, तर काय षोडशोपचार पूजा जी असते ना त्याच्यात ह्या गोष्टीचा समावेश झालेला असतो. तेव्हा अशा रीतीनं तुम्ही मंदिरामध्ये देवाला प्रसन्न करण्या सकाळी चौघडा वगैरे वाचतो देवळावर, त्याचं कारण काय, तर ह्या गोष्टी देवळाला आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या देवाकरताही असतात, ही भावना त्याच्या मागं असते. ही शुकसारिका. आता हे याच्याबद्दल खूप गोष्टी तुम्हाला सांगता येतील. मी इथं कलेचं रसग्रहण करणार नाही, कारण इथं फार त्या गोष्टी दिसतात. पण शुकसारिकेचं एक महत्त्व तुम्हाला सांगतो. आणि अजून एक सांगतो, सारिका का म्हणतात हो? शुकसारिका काय, तर पोपटिनीला सारिका म्हणतात. तर ती पोपटीला असते. तर ती हिचं वैशिष्ट्य असं आहे की चांगल्या गोष्टी, चांगल्या लोकांमध्ये ती असेल तर चांगल्या गोष्टी ती सांगत असते. एक उदाहरण देतो तुम्हाला. मंडन मिश्राच्या दारामध्ये पोपट ठेवलेला असतो आणि तो येणाऱ्या माणसाला, मंडन मिश्राकडे जे विद्वानच जाणार ना त्यांच्याकडे, तर तो मनुष्याला म्हणजे ही पोपट तिला विचारत असतो संस्कृतामध्ये तत्त्वज्ञानाच्या गोष्टी. आणि तो म्हणतो तुला हे माहिती असेल तर मग पुढचं शिक्षण घ्यायला तू मंडन मिश्रांना जाऊन भेट. अशी कथा लिहिली आहे. मी प्रत्यक्ष पाहिलेली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नागपूरला बाळशास्त्री हरदास म्हणून होते. माझ्या वयातल्या किंवा थोड्या कमी जास्त वयातल्या लोकांना बाळशास्त्री हरदास माहिती असतील. शनिवार वाड्यावर त्यांची रामायण, महाभारत, श्रीकृष्ण यांच्यावर भाषणं झालेली आहेत एका काळामध्ये. 1952-54ची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. तर त्या बाळशास्त्री हरदासांच्या घरीसुद्धा एक पोपट होता आणि तो असा प्रश्न विचारायचा, किमर्थम, का आलात तुम्ही वगैरे वगैरे. तर ते फार तो पोपटाचं महत्त्व असं आहे. आता इथे कलाकारांनी गोष्टी वेगळ्या मांडल्या पुढे. ही पुत्रवल्लभ आहे किंवा हिला मातृमूर्ती म्हणतात. ही देवळात दाखवण्याचं कारण काय? नामदेवाचा अभंग, संत नामदेवाचा अभंग तुम्हाला आठवलं तर सांगतो. तू माझी माऊली, मी तुझे लेकरू, नको दुरी धरू विठाबाई, असं म्हटलेलं आहे. विनोबा गीतेच्या बद्दल सांगतात. विनोबाने हेच म्हटलं, गीताई माऊली माझी, तिचे मी सानले करू. तसं हे आहे. तर मातृमूर्ती हे काय प्रकरण, पण आपल्याला लक्षात आलं की बाई म्हणजे ती आई आहे आणि ते मूल आहे, एवढं लक्षात आलं. अर्ध ज्ञान. पूर्ण ज्ञान काय आहे,
तर देव ही माऊली आहे आणि आपण तिचे भक्त म्हणजे आपण तिचे लेकरं आहोत. तू माझी माऊली, मी तुझे लेकरू, हे तिथे तुम्हाला दिसेल देवळावर पुढे. ही मानिनी आहे, पण हे सामान्य हे म्हणू आपण, तिला राग येतो कारण देव प्रसन्न होत नाही लवकर. आणि तिचा खरं म्हणजे अहंकार गळून पडायला पाहिजे की नाही, तर तो तिथे त्याच दृष्टीनं पुन्हा दाखवलेला आहे पुढे. ही आलस आहे पहा. आता देवळावर आलसा कशा करता नाही तर काय योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी श्रीरामाला सांगतात की संपत्ती आणि ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर आळस नाहीसा केला पाहिजे. आता हा अर्थ इथे अभिप्रेत असणार. तुम्ही नाहीतर काय काही रसिक लोक असं सांगतात की आळस घेतानाची स्त्री फार छान दिसते. बरं का, तर ती आलसा वेगळी आहे आणि ही आलसा वेगळी आहे. तुम्ही आळस झटकून, तुकाराम महाराजांच्या अभंगातही आहे की तुम्ही आळस झटकल्याशिवाय तुम्ही जागे होत नाहीत. जागे न झालात तर तुम्हाला प्राप्ती नाही का, ज्याची प्राप्ती पाहिजे त्याची प्राप्ती होत नाही तुम्हाला. ते सांगणारी ही आलसा आहे पुढे. ही पाहिलीत तुम्ही बाई, म्हणजे हिचा पदर म्हणा, वस्त्र म्हणा, कोपऱ्याचं माकड आहे ना ते ओढत असलेलं तुम्हाला दिसेल. बहुतेक सगळ्या प्राचीन काळच्या देवळावर ही तुम्हाला दिसतेच बाई. काय उद्देश आहे? मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. शंकराचार्य सांगता, आदि शंकराचार्य, की मन हे माणसाला बंधनातही घालतं किंवा मोक्षप्राप्ती करूनही देतं. तेव्हा विषयासक्त मनुष्य जर असेल तर तो बंधनात राहणार. एरवी तो निर्विषय असेल तर मग त्याला मोक्षप्राप्ती होणार. हा भाव या भागात असा आपल्याला दिसतो. आणि माकडचा आहे तुमच्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. पुढे ही पायाला आळतं लावणारी बाई आहे पहा, सुरसुंदरी. आता तुम्ही म्हणाल हिचं देवळावर प्रयोजन काय आहे? हे पहा, तुम्ही जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीला, पंडिताला, शास्त्रज्ञाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही दर्शता असायला पाहिजे. हे दर्शता असणं जे आहे म्हणजे तुम्ही ठीकठाकपणे जायला पाहिजे. नाही तर जांभया देत तुम्ही देवळात जाऊन दर्शन घ्यायचं म्हटलं तर कसं चालेल? असं नाही चालणार. तेव्हा जिथं जे अभिप्रेत आहे तिथंच असं तुम्हाला जायला लागेल. तेव्हा देवाच्या दर्शनाला तुम्ही जाता तर तुम्ही प्रसन्न चित्त असंच जायला हवं. ते यांनी सांगितलेलं आहे. ही पत्रलेखिका आहे. आता हिचं प्रयोजन काय तर पहा, काही वेळा माणसं सौंदर्याचं किंवा स्त्रीच्या हालचालीचं वर्णन करताना इतका काही वेगवेगळा विचार करतात. अहो तो करा, पण देवळावरच्या सुरसुंदरीचा विचार करताना तुम्हाला त्या रेफरन्सनेच ते कॉन्टेक्स्टमध्येच पाहायला पाहिजे की नाही. मुल्कराज आनंद म्हणून एक फार प्रसिद्ध रसिक असं आणि फार छान लिहित असत. ते नाही असं नाही. तर भुवनेश्वरचं देऊळ कोणतं?
लिंगराज देऊळ जे आहे त्या देवळावर एक पत्रलेखिका दाखवली आहे. सामान्यतः ती 50 वर्षाची असेल, 40 ते 50 वर्षाची. तिच्याबरोबर 18 म्हणजे 16 ते 18 वर्षाचं मूल आहे एक. आणि ती पत्र लिहिते असं दाखवलेलं. तर मुल्कराज आनंद म्हणतात की ती शी इज रायटिंग लव्ह लेटर. 50 वर्षाची बाई, 18 वर्षाचा मुलगा. अरे पत्र नवऱ्याने लिहावीत हे ठीक आहे, किंवा बाईंनी लिहावीत हे ठीक आहे, पण म्हणू का, लग्नानंतरची जी पत्र असतात ते लव्ह लेटर कसे असतील हो? तर मग तुम्ही संदर्भ घेऊनच त्याचा विचार करायला पाहिजे की नाही. माऊली काय म्हणते, किंवा विरह झालेला आहे. विरहिणी ज्या असतात ना संतांच्या, एक काऊ तुझ्या सोन्यानं मढवीनं पाहू, नाही दूध भाताची उंडी तुला. तर हां, हे विरहिणी आहे. तर भक्त देवाच्या दर्शनापासून दुरावलेला आहे, विरह आहे त्याला, आणि आता भेटीची उत्सुकता आहे, म्हणून ती तिथं दाखवलेली असते विरहिणी, ती पत्रलेखिका. खिद्रापूरच्या देवळावर अशा 3-4 पत्रलेखिका आहेत. आणखी काही ठिकाणी त्या आहेत. ही धरमपुरीची आहे मराठवाड्यातली, फार सुरेख पत्रलेखिका. ती गुंगून गेलेली आहे पत्र लिहिण्यामध्ये. ही मुग्धा म्हणून आहे, ती लाजलेली वगैरे अशी दाखवली. पुढे ही जया आपण मागं पाहिलेली आहे, पाणी अर्पण करण्याकरता चाललेली असते ती. ही कर्पूर मंजिरी आहे. ही काय झालंय, चितोडला तुम्ही गेला असाल तर तिथला जो कीर्तिस्तंभ आहे, त्या कीर्तिस्तंभावर सुरसुंदरीची शिल्पांकन आहे. तर त्यामध्ये सुरसुंदरीच्या खाली त्यांची नावं दिलेली आहेत. आता ही सुरसुंदरी तिथं जी दाखवली तिच्या खाली कर्पूर मंजिरी असं नाव लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही सगळे, ती सुस्नात आहे, केस नाहून आलेली आहे, हातात केस खूप खालपर्यंत, ती पाणी निथळून टाकते त्या केसातनं. एके ठिकाणी ही मुद्दाम अशी करता दाखवतो, एके ठिकाणी खाली हंस आहे, बाईंना माहिती आहे. निरक्षीर विवेक, भक्तांनी देवळात जाताना निरक्षीर विवेक सांभाळला पाहिजे, मग देवळात जायला पाहिजे. हे सगळं असं ह्याच्या दृष्टीनं दाखवलेलं तुमच्या लक्षात येईल. पण मग एवढं सांगायचं तर स्त्री, त्यात पुन्हा सुंदर स्त्री, हे कशा करता दाखवायचं. आता तुम्हाला माहिती आहे, जाहिराती तुम्ही पाहता ते म्हणजे लक्षात आलं तुमच्या. अरे ब्लेडचं जाहिरात द्यायची तर काय असो. ती ही दुसरी स्त्री आहे, ही शुभगामिनी आहे. म्हणजे ती पायातला काटा काढून टाकते. त्याचा अर्थ असा, काम क्रोध मद मत्सर हे जे तुमच्या मनात आहेत ते तुम्ही काढून टाकले पाहिजेत काट्यासारखं, आणि मग देवळात जायला पाहिजे. आता इकडं लक्ष द्यायचं म्हणजे ती तुम्हाला सुंदर दिसली पाहिजे. तुम्ही ही स्त्री, आणि तिच्या पायावर विंचू आहे, मांडीवर विंचू चढत असलेला आहे. एक खजुरावलाही तशी आहे, इकडेही आहे, अनेक देवळावरही असते. मग मी तुम्हाला सांगितलं ह्याबद्दल. ही मेनक आहे, तिच्या हातात तलवार आहे. निलंग म्हणून एक ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात
तिथेही दाखवलेली आहे आणि दुसऱ्याही काही ठिकाणी दाखवलेली आहे. तर आपण मग पुन्हा सांगितलं तसं प्लूचं उदाहरण मी तुम्हाला दिलं वगैरे, ही देवळावर दाखवलेली आहे. तर तिचं प्रयोजन आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते प्रयोजन असं आहे, तुम्ही वेरूळला गेला असाल किंवा बौद्ध लेणी पाहिली असेल कुठेतरी, तर तिथे एक मंडल असतं. त्या मंडलावर मैत्रेय किंवा बहुतेक मैत्रेय तो दाखवलेला असतो आणि त्याच्या हातात तलवार असते. त्याचं प्रयोजन असं आहे की अज्ञान तुम्ही नाहीसं करा म्हणजे ज्ञान प्राप्त होईल. आता ते अज्ञान नाहीसं करणं कसं सांगायचं तुम्हाला, तर तलवार हातात असली म्हणजे तुम्ही ते कराल. बौद्ध मूर्ती वेरूळच्या लेणीत तुम्हाला असं मंडल दिसेल, तसं हे आहे. ही अरे ह्या अप्सरा म्हणून तुम्ही सुंदर म्हणून पाहू नका त्यांच्याकडे, त्यांना काय सांगायचं याच्याकडे लक्ष द्या. ती जी मेनका आहे तलवारधारिणी, ती तुम्हाला आता मेनकेचं हे काय सांगणार मी. विश्वामित्र मेनका तुम्ही समोर ठेवलीत म्हणजे लक्षात येईल. अशीच तिलोत्तमा पण दाखवली एका देवळावर नांदेड जिल्ह्यातल्या, तिच्या हातात तलवार आहे. तेव्हा तुम्ही हे जे अज्ञान आहे किंवा निर्भक्ती आहे ती नाहीशी करायची आणि मग देवळात जायचं, असं ते प्रयोजन आहे. झालं. हां, ते 2-3 गोष्टी आहेत. एक, आता इथं मी सगळ्या आणल्या नाहीत, म्हणजे मी कोण आणणार सुरसुंदरींना, देवळावर असतात, त्या देवळावर असतात. तर त्या एक अशी दाखवलेली आहे, तिच्या हातामध्ये पाळलेलं मुंगूस आहे बरं का, त्याला पट्टा वगैरे आहे, आणि हां, आणि दुसऱ्या हातात नाग आहे. आता तुम्ही ऋषींची आश्रमाची वर्णनं वाचता, त्यात तुम्ही काय वाचलेलं असतं की वाघही असतो, सिंहही असतो, हरिणही असतं, तरी कुणी एकमेकाला मारायचा प्रयत्न करत नाही, नाही का, असं दाखवलेलं असतं. तसं ते मुंगूस आणि साप दाखवलेला असतो की हे एकमेकाचे शत्रू आहेत, पण अशा ठिकाणी ते आहेत की ते शत्रुत्व तुम्हाला मानता येत नाही, ते विसरूनच जायला लागतं. कारण तुम्ही देवाच्या समोर आहेत, ऋषींच्या समोर आहेत, शंकराचार्यांच्या समोर आहेत, तर तुम्हाला हे विसरून जायचं असं असतं. अहो, पंतप्रधानाकडे मी उगाच उदाहरण द्यायचं सामान्य, पंतप्रधानाकडे विरोधी पक्षाचे 2 लोक गेले, वेळ एकच दिलेली आहे, तुम्ही काय भांडणार का तिथे? असं होत नाही. देवाच्या दरबारात तुम्ही गेलात तर तुम्हाला हे सगळं विसरून त्याचं दर्शन घ्यायला पाहिजे असतं. सुरसुंदरीचे हे विश्व म्हणजे स्वर्गसुंदरीचे अप्सरांचे एक द्वारका मंडळच होय. सुरसुंदरींचे हे विश्व म्हणजे स्वर्गसुंदरींचे अप्सरांचे एक तारका मंडळच होय. नीतितत्वांच्या सुगंधाने मंदिराच्या भिंती सुशोभित करण्यासाठी ते खाली जमिनीवर उतरले आहे. भुरळ पाडणाऱ्या या अप्सरा म्हणजे काम व आशा यांचे साकारलेले रूपच होय. म्हणून मोक्ष मार्गावरच्या भक्तांनी यांना दूर ठेवले पाहिजे. क्षीरार्णव आणि शिल्पप्रकाश यासारख्या पोथ्यांच्या आधारे शिल्पींनी हे विषय समूर्त केले असले तरी त्यात कलात्मकता साधण्यासाठी, त्यांच्यात नाट्यमयता आणण्यासाठी कलावंतांनी थोडे स्वातंत्र्यही घेतले आहे. देवळात दर्शनार्थ जाणाऱ्यांना त्याची आठवण ताजी मिळावी म्हणून प्रदक्षिणा मार्गावरच या सुरसुंदरींची योजना मार्मिकपणे केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर जसे एखादे प्रमेय पटवून देण्यासाठी अनेक दृष्टांत देतात, तसेच काहीसे हे आहे. काय आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी देगलूरकर सरांचे आभार मानतो की त्यांनी या सुरसुंदरींवर इतकं सुंदर लेक्चर आपल्याला दिलं
आता आपण फ्लोअर ओपन करूया ती क्वेश्चन्सला. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कृपया हात वर करा, माईक आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण प्रश्न विचारा आणि मग देगलूरकर सर त्याला उत्तर देतील. उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. तर खिद्रापूरला बऱ्याच ज्या सुरसुंदरी आहेत असे हात वर आणि त्याच्यात आत्ता हिच्याही हातात दिसतंय बघा, ते काय आहे असं मला नेहमी त्या नमस्कार करतात एवढाच त्याचा भाग आहे. हा, दोन्ही हात त्याच्यात जोडलेले असं- आहेत आणि उभे आहेत ते दोन्ही. हो, पण एक असं काहीतरी ते शस्त्र आहे का काय आहे हे मला कळलेलंच नाही. बऱ्याच सुरसुंदरींच्या हातात आहे. नाही, ते जे असतं ते पुष्प असतं, कमळ असतं ते, बरं. किंवा फूल असतं. बरं. कारण तुम्ही देवळात जाता, नमस्कार करता, हो, ते पत्रम लक्षात पुष्पम आलं. फलम. फुलाचाच. हा. बर. असा मी अर्थ घेतो. बरं, माझे मी दिलेले अर्थ सगळे बरोबरच असतील असं नाही. कारण हे मी प्रयोजन जे सांगितलेलं आहे ते प्रयोजन मी त्या वस्तुस्थितीकडे पाहून सांगितलेलं असतं. एखादं दुसरं प्रयोजनही असू शकतं. नमस्कार. मानिनी म्हणून एक सुरसुंदरी मगाशी जी दाखवली गेली, तर ते नाही समजलेलं, कारण तिच्या शिरावरती नागफणा आहे असं वाटतंय मला, म्हणजे नाही, दिसताना. ती आम्रत रूप खाली बसून उभी आहे. ओह, आंब्याच्या झाडाखाली ती उभी आहे. ती मार्कंडीला अशी शिल्प आहेत. आणि मेनकेच्या हातामध्ये तलवार आणि एकीकडे नाग, म्हणजे ते पण थोडंसं नाही समजत आहे ते. तलवार मी त्याचं उदाहरण हो, दिलं ते ना. झालं. अहो, बौद्ध पंडित आहे तो, म्हणजे बोधिसत्व हो, आहे. हो. त्याच्या हातात तलवार म्हणजे काय अर्थ घ्यायचा? अहिंसेचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या बौद्ध भिक्षुकडे किंवा बोधिसत्वाकडे तलवार याचा अर्थ काय घ्यायचा असतो? तर अज्ञान तुम्ही नाहीसं कर. आता नाहीसं करण्याच्या गोष्टी म्हणजे शस्त्रच ना, म्हणून ते दाखवलेलं असतं. तसं हे मेनकेचं आहे, आणि तिलोत्तमेचंही तसंच आहे. आणखी आणि एक प्रश्न आणि आहे. दुसरं असं की हे शिरार्णव किंवा शिल्पप्रकाशचे लोक सांगतात, मी नाही सांगतो. ते आहे, फक्त याची कालनिश्चिती करता येईल का? म्हणजे सुरसुंदरींचा एक ठराविक काळातल्या मंदिरांवरतीच ते जास्त दिसतंय आपल्याला, तर तसं आपण काही करू शकू का? म्हणजे आता कालनिश्चिती म्हणजे त्या काळाचं जे देऊळ असेल त्या काळातला विषय करायचा. हो, पण समजा मेनका जर 6व्या शतकातल्या देवळावर तुम्हाला दाखवलेली असेल तर त्या काळापासून हिचं प्रयोजन होतं असं म्हणायचं. म्हणाल. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार सर. सर, खिद्रापूरला पण आणि मार्कंडीला पण आणि इतर काही मंदिरांवर कंदुक क्रीडा मग्ना दिसते आपल्याला, तर तिचं काय प्रयोजन आहे? खजुरावच्या देवळावर हो, खजुराहोला पण. ते काय आहे, अमृतानुभवामध्ये त्याचा याचा उल्लेख येतो की चेंडू हातात घेतलेला तो खाली आपटतो, पुन्हा वर जातो. जीवाचं हे असं लक्षण आहे की जीव जातो पुन्हा वर येतो. अशा अर्थाने ते कंदुक क्रीडेचं ते खेळत बसतात असं नाही आहे. त्याचं प्रयोजन हे आहे. अमृतानुभवात सगळं स्पष्ट चांगलं दाखवलं आहे. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की सुरसुंदरी एके ठिकाणी हे करा म्हणून सांगतात आणि एके ठिकाणी हे करू नका म्हणून सांगतात. हे कसं समजायचं? ते नेमकं काय सांगतात ते? आता असं आहे की ज्या गोष्टी करायच्या असं भक्ताकडनं अपेक्षित आहे त्या ते सांगणार. पण ज्या गोष्टी करू नयेत, म्हणजे उदाहरणार्थ मी ते पायातनं काटा काढणारी बाई दाखवली, तर तुम्ही मनामध्ये ह्या गोष्टी ठेवायच्या नाही, त्या काढून टाकल्या पाहिजेत.
काम, क्रोध, मद, मत्सर काय जे असेल ते काठ्यासारखं उपटून टाकले पाहिजेत तुम्ही. त्यामुळं ही गोष्ट अभ्यास करा, खेळायला जाऊ नका. खेळा, अभ्यास करू नका. म्हणजे काही गोष्टी तुम्ही त्यावेळी केल्या पाहिजेत, काही गोष्टी त्यावेळी न केल्या पाहिजेत, अशा अर्थाने ते असणार. सर, प्रश्न थोडा खोडसाळपणाचा वाटेल तर पत्रम फुलम पुष्पम घेऊनच दर्शनाला जावं. आपल्या देशात रोज लक्षावधी भाविक जातात. प्रत्येकाने असं जर नेलं तर पर्यावरणाचं आताच्या परिस्थितीत काय होईल. त्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे की ते पानं फुलं निर्माल्य होतं, त्याचा विचार करणं हा फार मोठा गहन प्रश्न आहे. आणि त्याच्यापेक्षा जर समजा हृदयाशी हात जोडून स्वच्छ मनाने गेलं तर पुण्यप्राप्ती होते, हे तर सगळे संत महंत सांगतायत. मग आताच्या सगळ्या ह्याच्यात असं काही वेगळा विचार मांडता येईल का? देवो देवालय प्रोक्षः सजीवः केवल शिवः त्यजेत अज्ञान निर्माल्यम तोहम साक्षितम त्यजेत अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजितम. देवळामध्ये देहो देवालय प्रोक्तः, तुम्ही देवळात गेलात तर तुमचा देह तसा नसतो. सोहम, तो मीच आहे, ही भावना त्याच्यामध्ये असते. ही भावना जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही काही न नेलं तरी चालतं. आणि आत्ता ह्या एन्व्हायरमेंटचा प्रश्न निर्माण झाला. ज्यावेळी ह्या गोष्टी होत्या त्यावेळी तो नव्हता. मला असं सांगा की तुम्ही खेड्यामधल्या देवळात जाता, काय असतं तिथं? काय वाहता तुम्ही देवाला? काय घेऊन जाता? आपल्या प्रश्नामध्ये असं एखादं मोठं देऊळ आहे की जिथं भक्त हजारो भक्त जात आहेत आणि फुलं वाहतायत आणि पाणी वाहतायत, अशी तुमची ती कल्पना मोठ्या शहरातल्या देवळाबद्दलची असू शकते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते भक्तीने तुम्ही जर गेलात तर काहीही न हातात घेता सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हे पत्र पुष्प नैवेद्यात आपण एवढंसं दाखवतो, त्याने का देवाचं पोट भरतं? हां, ती भावना आहे. म्हणजे आम्ही नृत्यामध्ये असं करतो, ते ठेवतो. हे मनाने ह्या प्रत्येक ही गोष्ट कशा ना कशाच तरी प्रतीक आहे. मी फूल वाहते म्हणजे माझ्या मनात आत्ता कुठलेही विकार नाहीत आणि मी तुला फूल वाहते. मला आठवते माझ्या सासूबाईंना चालता येत नव्हतं, त्या कॉटवर देवगत तिथे होतं, तर त्या तिथनं आणि गुरुजीसुद्धा बघा पूजेच्या वेळी काही नसतं म्हणतात पत्रम समर्पयामी अक्षता वाहा. सो त्या सर नमस्कार. एक मिनिट. अयोध्येला गाभाऱ्यामध्ये काहीही नेऊ देत नाहीत, मुळात गाभाऱ्यातच जाऊ देत नाहीत. आणि तिरुपतीला कुठे गाभाऱ्यात जाऊ देत? दक्षिणेतल्या कोणत्याही देवळात तुम्हाला गाभाऱ्यात जाता येत नाही. रामेश्वरला सुद्धा आहेत, तर तिथं जाताच येत नाही. तर तुम्ही फक्त भक्ती अर्पण करायची असते. सर नमस्कार. जैन मंदिरांमध्ये गर्भगृहामध्ये मूळ मूर्तीच्या मागेही बरंचसं शिल्प असतं, तर त्यातमध्ये पण देव पण असतात आणि देवी पण असतात, तर त्या पण सुरसुंदरीमध्येच येतात का? आणि जैन मंदिरातल्या जे सुरसुंदरी आणि बाकीच्या ह्यात काही फरक आहे का? असं आहे, मी आधी सांगितलं तर श्रमण पंथी लोक जे आहेत, जैन असो बुद्ध असो बौद्ध असो, त्यांच्या देवळामध्ये सुद्धा सुरसुंदरी काही काही. अहो, हे सांचीला बारहूतला त्या सुरसुंदरी तिथं त्या यक्षिणी म्हणतात, पण त्यांच्या हातामध्ये असं फूल फळ असतंच की, तेव्हा त्याला काहीच हरकत नाही. आणि दुसरं असं की तुम्ही
खजुराला गेला होतात का? समजा तर खजुरावला जैन मंदिरामध्ये सुद्धा कामशिल्प आहेत भिंतीवर. ते एक तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्याही देवळात जा, खजुरावला जा, ओडिशामध्ये जा, कुठल्याही देवळावर कामशिल्प असतात. ती बाहेर असतात, देवळात गाभाऱ्यात नसतात. मी एकदा खजुरावला गेलो तर त्या माणसाला विचारलं, मी त्या तिथल्या खेडूताला, एका खेडूत म्हणतो आपण, पण तिथल्या माणसाला विचारलं की हे काय म्हणतात त्याला, वीज काय ते असं ना, वीज पडू नये म्हणून देवळावर हे केलेलं असतं. मी म्हटलं हे कशा करता? तो म्हणला काय, याची पूर्वी गरज नव्हती. का गरज नव्हती? तर वीज चमकते आणि हे कामशिल्प पाहून ती डोळे मिटते, म्हणजे पडतच नाही देवळावर. त्याच्यावर मी थोडं बोलू का, 1-2 मिनटं? मी असं केलेलं आहे, देवळांचा अभ्यास करताना एक वेगळा अँगल घेतला मी, आणि खजुरावचंच देऊळ मी घेतलं, लक्ष्मण मंदिर उदाहरणाला. तर ते त्या देवळाच्या बाहेर ही शिल्प असतात, नुसती कामशिल्प नाही. तर तिथे गुरुजी नृत्य शिकवताना, एक मनुष्य शिल्प करायला शिकवताना, नृत्य शिकवताना, स्वयंपाक करताना, असा सगळा संसार मांडलेला असतो. तो संसार बाहेर सोडायचा. आणि खजुरावची सगळी देवळं 20-20, 25-25 पायऱ्याची आहेत पहा. तो सगळा संसार सोडायचा बाहेर आणि मग देवळात जायचं. मग तुम्ही मुखमंडपात जाता, मग मुख्य मंडपात जाता. हे सगळं करताना तुम्हाला तेणे मुक्तिचारी साधी येला. तर स्वरूपता, समीपता, सायुज्यता, सलोकता. सलोकता म्हणजे काय की तुम्ही देवळाच्या आत हे सगळं बाहेर सोडलं संसार आणि देवळात गेलात. तुम्ही कुठं गेलात? तर खजुरावच्या देवळामध्ये मंडपात अप्सरा वगैरे दाखवल्या आहेत, गणेश उपदेवता दाखवलेल्या आहेत, त्या लोकात तुम्ही गेलात. आणखी पुढे गेलात मंडपात की समीपता, तुम्ही देवळाच्या बरोबर समीप आलात देवाच्या. आणखी पुढे जा, अंतराळात उभे राहिलात तुम्ही, स्वरूपता, अरे माझ्यासारखाच देव आहे हा, सोहम म्हणतो आपण ते, तो माझ्यासारखंच नाक, कान, डोळे, हात, पाय असलेला, हे स्वरूपत आहे. आणि गाभाऱ्यात गेलात एवढं सगळं हे करून, तर सायुज्यता. सायुज्यता म्हणजे सोहम, मी आणि देव ह्यात फरकच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावया गेलो, देवची होऊनी ठेलो. मी देव पाहायला म्हणून गेलो तर देवच झालो मी. इतके साम्य ते हे आहे सायुज्यता. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजही एवढं माध्यमांमधनं, म्हणजे प्रिंट मीडिया आहे, टी व्ही आहे, सगळ्या माध्यमातनं या गोष्टींची चर्चा होते, पाहिलं जातं. तुमच्यासारखे विद्वान मार्गदर्शक अभ्यासू आम्हाला उपलब्ध आहेत, कधीतरी संधी मिळते, त्यातनं समजून घेतलं जातं आहे. परंतु ही ज्या काळात निर्माण झाली त्या काळात हे समजून सांगायची पद्धत नव्हती. एकतर ते काय म्हणू, लिखापडी हा प्रकार कमी होता त्या काळात. मग ते काहीतरी मूर्तिरूपाने दाखवायचं असं एक कोणीतरी अर्थ लावला आहे त्याचा, तो बरोबरही आहे काही प्रमाणात. परंतु आजही गेला तुम्ही देवळाभोवती तर तुम्ही जसं मगाशी उदाहरण दिलं की कशासाठी लावलेत बाबा ती कामशिल्प, तर ती वीज पडू नये म्हणून, असे अनेक गैरसमज घेऊन आजही हिंडतात. कालही माणसं तशी हिंडत होती आणि 500-600 वर्षापूर्वी तशीच परिस्थिती असणार. मग या परिस्थितीमध्ये आपण जे त्याचा अर्थ इतका वेळ समजून सांगितला अभ्यासपूर्वक आम्हाला, आणि आम्हालाही त्याचं नेमकेपण समजलं काय याचं प्रयोजन काय आहे मूर्तींचं, तर हे सोपेपणाने त्या देवळापाशीच
हे लिहून ठेवायचं का केलं जात नाही, हे कोणी आजपर्यंत का केलं नाही हे समजत नाही मला. प्रत्येक वेळेला आम्ही देंगलूरकर सरांना कुठे शोधायला जायचं, सामान्य लोक तिथं जातील तेव्हा त्यांनी, असा मुद्दा आहे. आणि हा प्रश्न त्या काळातही पडला असावा, आजही पडतो एवढ्या आधुनिक युगामध्ये. एवढं तुमच्यासारखी विद्वान मंडळी समजून सांगायला असू नये. तर ती देवळं पाहायला जाताना अडचण सामान्यांना येते, तर त्याच्याबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे असं एक वाटतं. नाही, हे काय आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी थोडं वेगळ्या ह्याच्यात सांगतो, मला माफ करा. पण शहरी माणसं जी आहेत, जी स्वतःला शहाणी समजतात, त्यांच्या बाबतीत हा प्रश्न येतो. तुम्ही वारकऱ्यांच्याकडे पहा, तुम्हाला सामान्य वारकरी दिसतो, तो 100 अभंग म्हणून दाखवतो, सार्थ अर्थासह म्हणून दाखवतो, कारण त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम झालेलं असतं. ह्या सगळ्या मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, ह्या गोष्टी ज्या काळामध्ये निर्माण झालेल्या होत्या, त्या सगळ्या काळामध्ये त्या जे शिल्प दाखवलेली असतात ना, ती काही माणसांना लिहिता वाचता येत नव्हतं समजा त्या काळी, तर शिल्पाच्या द्वारे तुम्हाला ह्या गोष्टी कळाव्यात, ही त्याच्यातली भावना असते. आणि कसं असतं पहा, माझ्याबरोबर 10 माणसं आली आहेत, मला एकट्यालाच त्याचं ज्ञान आहे, तर मी ते 10 माणसाला सांगतो ना. अशा पद्धतीनं देवळात माझा अनुभव असा आहे, तुझंही असेल, की देवळात जाताना तुम्ही जेव्हा ती माहिती सांगता देवळाची, ती तुम्हाला नसते, पण तो सांगणारा मनुष्य ती सांगतोच ना सगळं. मग अशा रीतीनं ज्ञानाचा प्रसार होत असतो असं मला वाटतं. आपल्याकडे अजून 2 प्रश्न घ्यायचा वेळ आहे. कोणाला प्रश्न असेल तर सांगा. सर, मगाशी मेनकेचं जे शिल्प होतं त्याच्यामध्ये उजव्या हातात तलवार होती आणि डाव्या हातामध्ये एक वाटीसारखा भाग होता, किंवा तर त्याचा इंटरप्रिटेशन ज्ञानाच्या संदर्भातच आहे का अजून काही वेगळं आहे, की जिच्या पायाला सर्प आहे, नाग आहे, उजव्या हातात तलवार आहे आणि डाव्या हातामध्ये वाटीसारखं कुठला तरी एक हे आहे? नाही, काय होतं, ते पायाशी नाग असतो ना, ते फार गमतीचं प्रकरण आहे. गमतीच अशा करता आहे की त्या ज्या मांड्या असतात त्या करभोप मोरू असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे 2 अर्थ आहेत त्या करभोप मोरूला. एक तर हा जो भाग आहे ना, हाताचा हा भाग, तो भाग किंवा मांड्या, म्हणजे तुम्हाला केळीच्या काय म्हणतो बुंध्यासारख्या त्या गुळगुळीत असतात आणि त्या थंड असतील तर नाग त्याच्या भोवती असतो, असं ते प्रकरण आहे. नमस्कार. मला कसं म्हणायचं आहे की देगलूरकर सरांचं एवढं वर्षानुवर्षाचं ज्ञान आहे, ते आज त्यांचं स्वतःचं ॲसेट आहे, पुढे ते समाजाचं ॲसेट आहे. तर ते पुढच्या पिढीला जाण्यासाठी त्यांच्याकडनं काय योजना आहेत? त्याच योजनेचा भाग आहे खरं आजचं लेक्चर. यांनी उत्तर दिलं. नाही, खरं तर इंडी हेरिटेजचा हा जो उपक्रम आहे तो सुरू करण्यामागची भावना अशी होती की ज्यांना इंडॉलॉजी किंवा इंडिक स्टडीजमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यातला इंटरेस्ट इंटॅक्ट राहावा, तो वाढावा आणि आपल्यात थेट संवाद व्हावा. खरं तर मोठ्या प्रमाणात आज ऑनलाईन व्याख्यानं घेतली जातात, पण इंडी हेरिटेजचा कायमच असा आग्रह आहे की व्याख्यानं जी आहेत ती थेट व्हावीत, आपल्याला थेट संवाद साधायची संधी मिळावी देगलूरकर सरांसारख्या विद्वानाशी. आणि त्यामुळेच आपण जे काही करतो आहे ते थेट संवादातनं करतो आहे. अर्थात या व्याख्यानांचं नंतर रेकॉर्डिंग होतं, ते यूट्यूबवर नंतरही उपलब्ध असतं, पण मूळ मुद्दा हाच आहे की आपणच या विषयाशी जे सगळे जोडले आहोत त्यांनीच हा विषय पुढे घेऊन जायचा आहे. देगलूरकर सर्स यांच्यासारखी मार्गदर्शक आपल्याला आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा विषय पुढे घेऊन जायचा आहे. आपल्या सर्वांचे इंडी हेरिटेज, परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे मी आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देगलूरकर सर, आपले मनापासून आभार.
हा विचार मनात आला, तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहभागाने हे पुढे चालला, याचा खूप आनंद आहे. आशुतोषजी, आपलेही आभार. आपटे सर, आपले आभार. भांडारकर ओरिएंटल नेहमीच आम्हाला छान मदत करतं आणि हा सुंदर हॉल उपलब्ध करून देतं. सुचित्राताई, तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज तुम्ही आलात, खूप छान वाटलं. परिमल मॅडम, आज तुम्ही स्वतः आलात आणि तुम्ही या उपक्रमाला खूप छान सहकार्य देत आहे, त्यामुळेच हा उपक्रम पुढे चालतो आहे. आपले पुन्हा एकदा आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हा उपक्रम यशस्वी होतो कारण आपण सर्व इथे येता म्हणून हा उपक्रम चालू आहे. आपलं सहकार्य आणि आपला सहभाग असाच कायम ठेवा. आम्ही चांगले या विषयातले तज्ज्ञ आपल्यासमोर आणू आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकण्याची संधी उपलब्ध करून देऊ. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि आपल्या सर्वांना विनंती की हॉलच्या मागे कॉफीची व्यवस्था केली, आपण सर्वांनी कृपया कॉफी घ्यायला मागे यावं. थँक्यू. एक मिनिट 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. भाषणाबद्दल वगैरे नाही, आता वेगळ्या माझं पहिलं भाषण रामकृष्ण आश्रमामध्ये परिमल मॅडमनी ठेवलेलं होतं विवेकानंदांच्यावर. तिथून मग ही सुरुवात झाली असं मी म्हणेन. दुसरी गोष्ट, हा आमचा आशुतोष बापट आहे, याचा हल्ली मूर्तिशास्त्र आणि मंदिरांवर खूप अभ्यास आहे. इंडॉलॉजीमध्ये हा पहिला आलेला आहे त्या वर्षामध्ये. आणि मंदिरं आणि मूर्ती याच्यावर आता 16 पुस्तकं ह्याची झालेली आहेत. का कमी आहेत? 16 आहेत, जास्त नाहीत ना अजून. हा याचंही मोठं योगदान या विषयाकरता आहे. आपण सगळे आलात आणि चांगला प्रतिसाद मला मिळाला. मला खूप आनंद झाला त्याच्यामुळं. आपले सगळ्यांचे मी आभार मानतो. हा आमचा बसलाय त्यांनी त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्यावर काम केलेलं आहे. प्रसाद, शिवाजी महाराजांचे प्राचीन काळामध्ये पुतळे आणि चित्र जेवढी आहेत त्याच्यावर त्यांनी फार छान पुस्तक लिहिलेलं आहे. तर अशी विद्वान मंडळी मॅडम आहेत आमच्या. सगळ्या विद्वानांच्या मध्ये मी आज बोललो आहे तर मला फार. सर, मला एवढंच म्हणायचं आहे की मी कोण, तुमची लेक्चर्स ठेवणारी कोणी नाही. आणि हा सगळा कार्यक्रम होतोय, माझं फक्त चुकून नाव आहे तिथे. हे 100% PR आहे ना तुषार. हा सगळा तुषारचा आग्रह आहे, हा त्याचा सगळा रेटा आहे. मला फक्त एक सही करायची असते, बाकीची सगळी पळापळ तो करतो. आणि सगळ्यात मुख्यतः म्हणजे ह्या विषयाला इतका प्रतिसाद येतोय, हाच आनंद आहे. आणि तुमच्यासारखे तरुण, सुचेतांसारखे तरुण, इतके सगळे तरुण, सगळी लोक इथे येत आहेत आणि ऐकत आहेत. मला तुम्हाला वाटतं तेवढं मला काळजी नाही वाटत इंडॉलॉजीची. येणार आहेत, पुढची पिढी येते, तिथं 16 पुस्तकं निघत आहेत. आणि जोपर्यंत आपले ऐकायचे कान आतुर आहेत तर हे ज्ञान घडतच राहणार आणि ते पोचतच राहणार आणि ते टिकून राहणार याची खात्री आहे. आणि आमचा छोटासा त्याला सहभाग आहे, तर कसलं त्याचं कौतुक करत आहात. खूप मोठा सहभाग आणि खूप मोठं सहकार्य. आत्ता परिमल मॅडम म्हणल्यात तसं या लेक्चर्सला मिडल एज जी काय म्हणतात त्या एज ग्रुपमधली इतर श्रोते येतातच, पण आम्हाला खूप आनंद होतो की साधारणतः 25 ते 30% यंगस्टर्स अशा पद्धतीची लेक्चर्स ऐकायला येतात आणि त्यांच्याचकडे खरं ही जबाबदारी आहे ही सगळी परंपरा पुढे घेऊन जायची. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया हॉलच्या मागे कॉफी पानासाठी यावं. आणि भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचं जे पुस्तकांचं दालन आहे, खरं तर दरवेळेला ते मागे एक टेबल लावतात आणि त्यांची जी लेटेस्ट प्रकाशनं आहे त्याची तिथे माहिती असते. यावेळेला मात्र आपण सर्वांनी त्यांच्या दालनात जाऊन ती बघावी तशी विनंती.